तर त्या दोन संख्या कोणत्या असणार आहेत? 11 आणि 23. आता बघितलं तर 11 आणि 23 जर बघितलं, 11 आणि 23 जर मी लसावी काढला तर किती येतं आहे? बरोबर येते 253. आता 23मधनं 11 जर वजा केलं तर किती येतं आहे? 12. बरोबर, त्या दोन्ही संख्यांना डिफरन्स किती आहे? 12. मग ती संख्या कुठली असणार आहे? 12. बरोबर. 8 नंबर वर्गमुळामध्ये किती आहे? 1694/100. अशा टाईपचं जर गणित असेल तर सोडवायचं ना. किती आहे वर्गमुळामध्ये? वर्गमुळामध्ये 1696. वर्गमुळामध्ये 1696 छेदामध्ये 1 बरोबर. सॉरी किती अधिक आहेत ना, अधिक 14 बरोबर. पुढे किती आहे? 25. ऑप्शन सोडवलं असलं तरी आलं असतं आपलं उत्तर. समजा मी असं केलं, वर्गमुळे 1696/100 बरोबर. आता 14 अधिक आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे? वजा 25 वजा 14 बरोबर. वर्गमुळामध्ये 1696/100 बरोबर. किती आहे? 25मधनं समजा 25मधनं 14 गेलं तर किती राहणार आहे? 25मधून 14 गेलं तर 11. वजामध्ये नाही तर किती राहिलं? 11 बरोबर. समजा आता वर्गमुळाचं चिन्ह मी काढलं तर किती? 1696/100 बरोबर. वर्गमुळाचं चिन्ह इकडं जाऊन वर्ग तयार झाला बरोबर. 1696/100 बरोबर. 11चा वर्ग किती येणार? 121. म्हणजे x बरोबर किती येणार? 1696/121 करा तर आपलं डायरेक्ट उत्तर किती येणार आहे? 14 येईल आपलं डायरेक्ट उत्तर. किती येणार आहे आपलं उत्तर? 14 बरोबर आहे उत्तर ऑप्शन 14 राईट. आपल्या 8 नंबरचं उत्तर किती असणार आहे? 3. हे प्रश्न तर इथले सोडवतो. 7 वर्षापूर्वी लग्नावेळी एक पती व पत्नी यांचे सरासरी वय किती होते? 25. म्हणजे किती आलं? 25 दोन्ही किती आलं? 25 गुणिले 2 केलं तर 25 दोन्ही 50 अधिक 7 वर्षापूर्वी. मग आज दोघांचं किती असणार आहे? 7 आणि 7 14. किती झालं यांचं? 64 झाली बेरीज. नंतर काय म्हणतंय? आज पती पत्नी व मुलगा म्हणजे 3 जण झाले आज. किती झालं? 22 गुणिले 3 किती झालं? 22 त्रिक 66 बरोबर. आज त्यांच्या वयस समजा किती बेरीज सगळ्यांचे मिळून 66 आणि दोघांची त्यावेळेस किती होती? 64. आज फक्त मुलांचं जर काढा म्हणलं तर काय? ह्या दोन्हीमधला जर डिफरन्स काढला 66मधनं 64 केलं तर किती राहतंय? 2 वर्ष. मुलाचा कोय किती असणार आहे? 2 वर्ष असणार आहे बरोबर. 8 व्यक्तीच्या गटामधून 21 वर्ष व 23 वर्ष वयाच्या 2 व्यक्ती बाहेर जाऊन त्यांच्या जागेवर 2 नवीन व्यक्ती आल्याने गटाची सरासरी काय होते? 2 वर्षांनी वाढते. तर त्या 2 नवीन व्यक्तीचे सरासरी वय किती असं म्हणते बरोबर. 8 गुणिले सरासरी किती डिफरन्स? 21 वजा 23 जर केला तर किती येतं आहे? 2. म्हणजे किती आलं? 8 गुणिले 2 व्यक्ती बाहेर गेले ते बरोबर. मग किती आलं त्यांचा? 2. सर्वांची बेरीज जर केली किती? 8 2 16 16 2 32. 2 वर्षाने वाढते बरोबर. म्हणून वजा 2 केलं तर उत्तर आपलं किती येणार आहे? 30. म्हणजे ह्या प्रश्नात तर ऑप्शन क्रमांक 4. एक खेळाडू 110 धावा आहेत. किती? 110 धावा बनवल्या जात 3 चौकार 8 षटकार मारले व खेळाडूंनी धावून केलेल्या धावांची सकट प्रमाण किती असं विचारलं बरोबर. 100 धावा येतात. 3 चौकार म्हणल्यानंतर किती रन झाले? 4 त्रिकोण 12 रन. 8 षटकार म्हणल्यानंतर 8 संघ 48 रन बरोबर. 12 आणि 48 जर किती झाले एकूण रन? 8 आणि 2 झालं 0. हातच्या आलं किती आलं? 60 बरोबर. काढले एकूण धावा किती आहेत त्याच्या? 110 धावा. त्यातले 60 धावा त्यांनी चौकार आणि षटकारामध्ये काढल्या तर राहिलेले किती धावा? फक्त 50 धावा राहिल्या बरोबर. शेकड्यामध्ये किती? एकूण धावा किती होत्या? 110. त्यातल्या 50 धावा काढल्या. राहिल्या किती? टक्केवारी काढा. 0ला 0 कट झालं.
बरोबर. 500 भागिले 11, 11 परत भाग द्या. 11 चोक 44, 11 चोक 44. खाली किती राहिलं बाकी? 6, 60. 11 पाचे 55. बाकी किती राहिली? 5. कितीने भाग दिला आपण? 11ने. म्हणून आपलं उत्तर किती येणार आहे? 45. 5/11% आहे का उत्तर? ऑप्शन क्रमांक 2. 3 लिटर साखरेच्या प्रमाणात 3 लिटर साखर पाण्याची कमतरता आहे. 3 लिटर साखरेच्या यांच्या मिश्रणात 40% साखर आहे. 3 लिटरमध्ये 40% साखर आहे. जर अजून 1 लिटर पाणी ओतले, अजून 1 लिटर म्हणजे पहिल्यांदा 3 उठतं, आता एक आणखीन एक ओतले, तेव्हा नवीन मिश्रणात साखरेचे प्रमाण शेकडा किती होईल? बरोबर. आता यांची जर मी किती बेरीज केली, 4 त्रिकोण 12, 120 टक्के कट झाले. इथं राहिले किती? इथं 3 आणि 1 4x. x बरोबर किती येणार आहे? 120 भागिले 4 बरोबर किती? 4 समजा भाग दिला तर 4 1 4, 4 त्रिकोण 12. म्हणजे किती मिळवावं लागेल? किती टक्के होईल? 30% त्याचं मिश्रण होईल. प्रश्न क्रमांक 13 दिसतंय? हां. एक दुकानदाराने प्रश्न नीट दिसत नाही. एक दुकानदाराने एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट दिली. बरोबर. छापील किमतीवर 10% सूट दिली म्हणजे कितीला पडली? 90 रुपयाला. तरी त्याला 108 रुपये नफा झाला. म्हणजे 8 रुपये नफा झाला म्हणजे किती? 108 भाग द्या 18 पंचे 90, 18 संग 8 5ची वस्तू 6 रुपयाला. 1 रुपये काय झाला? नफा. कितीवर? 5वर 1 रुपये नफा. तर टक्केसाठी 100. 5 1 5, 5 2 10. म्हणजे किती टक्के नफा होईल? 20% नफा होईल. अंड्याच्या दर शेकडामध्ये 25% घट झाल्याने 162 रुपयामध्ये 3 डझन अंडी जास्त येतात. तर अंड्याच्या पूर्वीचा प्रति डझन दर किती होता? असा प्रश्न आहे. बरोबर. तर इथं सोडव. एक मिनिट. पेजेस नाहीत आपल्याकडे. बरं, इथं घेतो. किती आहे? अंड्याच्या दरामध्ये 25% घट. 25% म्हणजे किती असते? 1/4 बरोबर. 4 होती, घट झाली म्हणल्यानंतर किती झाली? 3 झाली. बरोबर. हां बरोबर आहे. पूर्वीपेक्षा इथं किती? 1 रुपये घट झाली, पण गणितात 1 रुपये म्हणत नाही तर किती म्हणताय? 3 डझन. पूर्वीपेक्षा किती रुपये जास्त मिळतात म्हणतात? तर अंड्याच्या पूर्वीपेक्षा 3 डझन जास्त मिळतात. म्हणून 3 बरोबर किती? आता समजा असं, सॉरी एक मिनिट. 1/4 बरोबर. 4 होती की झाली? 3 झाली. बरोबर. 4 होती परत 3 झाली. प्रमाण उलटं झालं. किती? 4 3 झाली. डिफरन्स पहिला 3 मिळत होती, आता किती मिळतात? 4. पूर्वीपेक्षा किती जास्त मिळतात? 1 जास्त मिळत नाही तर किती मिळतात? येतात 3 जास्त मिळतात. बरोबर. 1 बरोबर जर 3 असेल तर 3 बरोबर किती होणार आहे? 9. बरोबर 9. तर घट झाल्याने 162 रुपयामध्ये किती डझन मिळतील? एकूण किती रुपये आहेत त्याच्याकडे? 162 रुपये. 162 भागिले 9 केलं तर किती येते? 18 9 62 असे. किती आलं उत्तर? उत्तर 18 आहे का ऑप्शनमध्ये? 18. ओके. एचा धावण्याचा वेग, ए व बी यांच्या 100 मीटरपर्यंत शर्यतीमध्ये भाग घेतात. एचा धावण्याचा वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर. पण आता हे मीटरमध्ये प्रति तास आहे म्हणतं. बरोबर. आता सध्याला हे मीटरमध्ये 100 मीटरमध्ये आहे आणि 5 किलोमीटर पर तासामध्ये. म्हणून ह्याला मीटर पर सेकंदामध्ये किलोमीटर पर तासात करण्यासाठी 5ने 1805ने आपण गुणलं. बरोबर. 5 1 5, 5 2 10, 5 1 5, 5 चौक 20, 18 चौक 72 किलोमीटर पर आवर्स झाला. बरोबर. परत प्रश्नामध्ये काय म्हणते? तरीही किलोमीटर पर तास आहे.
एन व एन ए बीच्या मागे एन ए बीच्या एन ए इथं प्रश्न दिसत नाही. एन ए बीच्या 8 मीटर मागून सुरुवात केली. बरोबर. एन ए बीच्या 8 मीटर मागून सुरुवात केली. बरोबर. समजा 72 असेल, 8 मीटर मागून म्हणलं तर किती झालं, 8 किती, 80 मीटर असणार आहे अंतर. 8 मीटर मागून केलं असेल तर तरीही सुद्धा त्याला तो 8 सेकंदाने हरवतो. तरी सुद्धा तो त्याला काय करतोय, 8 सेकंदाने हरवतो म्हणतोय. बरोबर. सुरुवातीला 8 सेकंदाने हरवतो. 8 सेकंदाने हरवतो. सॉरी, 8 मीटर इथं 8 सेकंद. समजा आपल्याकडे 100 मीटर होते, 8 मीटरने हरवलं तर 92 आले असते. बरोबर. आता समजा मीटर कोणतं आलं, हे एकूण मीटर आणि हे सेकंद झाले. बरोबर. 92 मीटर भागिले 80 गुणिले ह्याला मीटरचा किलोमीटर पर सेकंद करण्यासाठी 18/5 गुणला. बरोबर. 18/5 गुणला तर याचं उत्तर किती येतं, 4.14 किलोमीटर पर आवर, तास एवढा अंतर येईल. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे आपलं, 4.14 किलोमीटर पर आवर्स. आता आईस्क्रीमच्या दुकानात प्रश्न क्रमांक 16. आईस्क्रीमच्या दुकानात एक दिवस व्हॅनिला व चॉकलेट यांच्या विक्रीचे गुणोत्तर आहे. जर व्हॅनिला अजून विकले असते तर त्या विक्रीच्या तीनास 4 असे प्रमाण होईल. म्हणजे इथं पहिल्यांदा प्रमाण किती आहे त्याचं, 2:3 असणार आहे शक्यता. 2:3 परत किती झालं, 3:4 दिसतंय. पहिल्यांदा काय होतं, व्हॅनिला, परत चॉकलेट,